मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संदर्भातली शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची आता बैठक आहे। मंत्रिमंडळ बैठकीनंतर तिन्ही नेत्यांची ही महत्त्वाची बैठक आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। मंत्रिमंडळातील सर्व मंत्री बैठकीला उपस्थित आहेत। मानधनवाढीच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे। यांना नक्कीच मानधनवाढी संदर्भामध्ये आम्ही साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही लवकरच निर्गमित करत आहोत। गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती। या हप्त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल। पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं। या व्यतिरिक्त ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत, म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात, म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल, तिच्या पतीचंही निधन झालं आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ती CDPO कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील। आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत। त्याच्यामध्ये ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे। इन द मीनवाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे। रोज साधारणपणे 4 ते 5 लाख महिलांचं KYC प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे। मधल्या कालावधीमध्ये थोडं 1-2 लाखावरती संख्या आलेली होती, पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे। तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढवत आहोत। लाडक्या बहिणींची महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला समजली असेल। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जो निधी आहे तो वितरित करण्याला सुरुवात झालेली आहे। यासाठीची महत्त्वपूर्ण जी बैठक होती मंत्रिमंडळाची ती पार करण्यात आलेली होती। यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जी तिन्ही जणांची जी बैठक होती ती पार पडली आणि फायनली लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जो हप्ता आहे तो वितरणाला सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्याचं वितरण सुद्धा झालेलं आहे, आता दुसऱ्या टप्प्याचं जे वितरण आहे ते सुद्धा सुरू झालेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची आता गरज नाही।